राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. राज्यामधील सर्व बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून कांद्याला बाजारभाव अक्षरशः काढलेले आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला 4,411 रुपयांचा सर्वाधिक दर मिळतो. कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा एकदा वाढ सुरू झाल्याचे चित्र त्या ठिकाणी दिसून येते. सध्या कांद्याला 1,500 ते 2,000 रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून बांगलादेशमधून भारतीय कांद्याला मागणी ही आता वाढलेली आहे. बांगलादेश कांदा निर्यात ही सुरू झालेली आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समिती, सोलापूर बाजार समिती असेल, लासलगाव बाजार समिती असेल, चांदवड मार्केट असेल, संगमनेर बाजार समिती असेल, यासोबतच पुण्याचं कांदे मार्केट असेल, आळेफाटा असेल, ओतूर असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सोबत शेतदार, जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर पाहूया कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय. बघा शेतकरी मित्रांनो, 9 डिसेंबर 2025 रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय. पहिली बाजार समिती आहे मुंबईचं वाशी मार्केट. आवक दिले बघा 13,386 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 700 रुपये, सर्वाधिक दर मिळतोय 2,000 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा. बघा शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सातारा. आवक दिले बघा 132 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला 1,800 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे या ठिकाणी उन्हाळा कांदा. बघा शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी सोलापूर. कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. इथं 20,153 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 100 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय या ठिकाणी 2600 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे लाल कांदा. बघा शेतकरी मित्रांनो, या पुढील बाजार समिती जर पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर. आवक दिले बघा 3,571 क्विंटल. कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी 300 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज अहिल्यानगर कांदा मार्केटमध्ये 2,500 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे लाल कांदा. बघा शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे लासलगाव. आवक दिले बघा 8,914 क्विंटल. लाल कांद्याची आवक ही आता वाढलेली आहे. कमीत कमी दर मिळतोय 601 रुपये आणि लाल कांद्याला सर्वाधिक दर मिळतो आज लासलगाव मार्केटमध्ये 3,600 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे ठिकाणी संगमनेर. आवक दिले बघा 7,825 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 3,000 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय 3,111 रुपये प्रति क्विंटल. बघा शेतकरी बंधूंनो, यानंतरची सर्वात महत्त्वाची ख्यातनाम बाजार समिती चांदवड नाशिक. आवक झाली बघा 3,444 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 100 रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज चांदवडमध्ये लाल कांद्याला 4,201 रुपये प्रति क्विंटल. बघा शेतकरी बंधूंनो, पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे ठिकाणी पिंपळगाव बसवंत. आवक झाली बघा 5,400 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला 4,411 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे पोळ कांदा. बघा शेतकरी बंधूंनो, पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर. आवक दिली बघा 5,651 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 2,100 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे उन्हाळा कांदा. बघा शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सांगली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं मार्केट. आवक दिली बघा 2,738 क्विंटल. कमीत कमी दर मिळतोय 500 रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो आज 2,250 रुपये प्रति क्विंटल. कांद्याची जात आहे लाल कांदा.